अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। की बदलापूर येथील घटना काही दिवसापूर्वी झाली। एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना कशा पद्धतीने दाबता येईल, ही कशा पद्धतीने दाबून ही लोकांसमोर आली नाही पाहिजे, या पद्धतीचा प्रयत्न शासनातर्फे झाला। कारण की ज्या शाळेमध्ये हा अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या शाळेमध्ये हा अत्याचार झाल्यामुळे ही घटना दाबण्यासाठी संपूर्ण प्रयत्न या शासनाने केला। पण 4 दिवसानंतर ही जेव्हा घटना उघडकीस आली आणि त्या पीडित मुलीचे आई वडील त्यांच्या परिवारातील सर्व लोक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी गेले तर त्या ठिकाणी त्या मुलीच्या आई आणि वडिलांना 13 तास त्या ठिकाणी थांबून ठेवण्यात आलं, त्यांचा गुन्हा नोंद करण्यात आला नाही। पण जेव्हा बाकी लोक मोठ्या प्रमाणात तिथे पोहोचले तेव्हा शेवटी नाईलाजाने या सरकारला गुन्हा दाखल करावा लागला। आणि म्हणून जो महाराष्ट्रामध्ये जो आक्रोश झाला होता की जो कोणी याच्यामध्ये आरोपी आहे त्याला फाशी द्या, त्याला फाशी द्या, त्याला फाशी द्या, अशा पद्धतीचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला होता। पण आपल्याला माहितीसाठी सांगतो की आजचा जो कायदा आहे, सध्याचा जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये अशी घटना झाल्यानंतर जो आरोपी आहे त्याला फाशी देण्याचं प्रावधान नाही आहे। फाशी देण्याचा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याला आजच्या कायद्यानुसार देऊ शकत नाही। आणि म्हणून मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो 3 वर्षापूर्वी, आम्ही हा एक शक्ती कायदा की ज्या कायद्याच्या माध्यमातून जेव्हा आमच्या एखाद्या लहान मुलींवर किंवा महिलांवर अत्याचार होतात त्यावेळेस त्या आरोपीला 21 दिवसाच्या आतमध्ये फाशी दिली पाहिजे।